नाशिक जिल्ह्यातील शेनवड बुद्रुक येथील 12 आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना थेट घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी 1,66,00,000 रुपये निधी मंजूर केला। मात्र वर्ष उलटूनही या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट काही थांबण्याचं नाव घेत नाही। याबाबत येथील काही सरपंचांनी ठेकेदाराला योजनेबद्दल माहिती विचारली असता त्याने माहिती तर दिलीच नाही, उलट सरपंचांचं दमदाटी केली अशी माहिती मिळते। वर्षभरापूर्वी या ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशनच्या कामाची पूर्तता झाली, मात्र डोंगर माथ्यावर टाकी बांधून त्यातून 8 पाईपलाईन टाकून ठेकेदार गायब झाल्याचं दिसून आलं। येथील वाड्यापाड्यातील घरात मात्र अजूनही नळ जोडणी झालेली नाहीये। त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या 12 वाड्यांमधील आदिवासी महिला भगिनी तसेच लहान मुलांना झऱ्याचे गढूळ पाणी हाताच्या ओंजळीने भरून आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे। या लोकांची पाण्यासाठीची वणवण कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत करोडो रुपयांची जलजीवन मिशन कामे सुरू असून यातील अर्ध्या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत। मात्र ठेकेदारांना 100% निधी वितरित केल्याची माहिती मिळते। योजना अपूर्ण ठेवून जर तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणी मिळालं नाही तर मुंबईला जाणारे पाणी बंद करू असा इशारा यावेळी आदिवासी बांधवांनी दिलाय।